नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं तुमच्याच YouTube चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। मित्रांनो, पंकजा मुंडेंच्या घोषणेमुळे परळीतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे। नेमकी प्रकरण काय हे जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून। मित्रांनो, त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। राज्यात महापालिका निवडणुकीचे जोरदार वारे वाहू लागले आहेत। 15 जानेवारी 2024 रोजी मतदान प्रक्रिया पार पडली। मात्र यावर्षीच्या निवडणुकीमध्ये राजकीय समीकरणे जवळपास बदलली आहे। जे पक्ष एकमेकांचे कट्टर विरोधक होती ते एकत्र येऊन निवडणुका लढवत आहे। संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्हा तुफान चर्चेत आला। धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यावर या प्रकरणात आरोप झाले आणि थेट धनंजय मुंडेंनी आपले आरोग्याचे कारण देत मंत्रिपदाचा राजीनामा दिला। धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा याकरिता धनंजय मुंडे यांच्यावर प्रचंड दबाव होता। शेवटी त्यांनी राजीनामा दिला। धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे अनेक वर्षांनंतर एकत्र आले। परळी नगरपालिका आपल्या ताब्यात घेण्यात धनंजय मुंडेंना यश आलं। पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यात कायमच परळी हा मुद्दा राहिला आहे। परळी हा भाजपाचा बालेकिल्ला राहिला आहे। भाजपाची एकहाती सत्ता परळीत आहे। गोपीनाथ मुंडेही येथूनच निवडणुका लढवत होते। मात्र धनंजय मुंडे एनसीपीत दाखल झाल्यापासून एनसीपीची ताकद वाढली। आता दोन्ही बहीण भाऊ एकत्र आल्यानंतर आगामी निवडणुका परळीतून नक्की कोण लढणार यावर सतत चर्चा सुरू होते। नुकतेच आता मंत्री पंकजा मुंडेंनी परळीबद्दल मोठं विधान केलंय। जाहीर सभेत पंकजा मुंडेंनी म्हटलंय की मी परळी धनुभाऊंना दिली आहे। आता परळीत धनुभाऊंनी सांभाळावं असंही त्यांनी म्हटलंय। मी परळी इतकंच माळाकोळीवर प्रेम करते। मी आता माळाकोळी सांभाळणार आहे। परळीवरचे प्रेम धनुभाऊंना करू द्या। मी त्यांना परळी देऊन टाकली आहे असंही त्यांनी म्हटलंय। आता मला माळाकोळी सांभाळायचे आहे। मलाही माळाकोळीवर प्रेम करायचं आहे, त्यांनीही असं म्हटलंय। मी त्यांना असं म्हटलंय, तुमचा मतदारसंघ आहे, तुम्ही प्रेम करा। मी आता माळाकोळीवर प्रेम करते। पंकजा मुंडेंनी एक प्रकारे अत्यंत मोठा संकेत देऊन टाकलाय। माळाकोळीवर गोपीनाथ मुंडेंचे विशेष प्रेम होतं। आता पंकजा मुंडेंनी माळाकोळीबद्दल मोठं विधान केलंय असंही बोललं गेलंय। तर मित्रांनो, याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। तूर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।